ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नवी मुंबईत विमानसेवा सुरू झालेली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी पुन्हा वाढू लागलेली आहे। आपण पाहतोय की आपल्या समोर जे आहे ते स्थानिक भूमिपुत्र आहेत। आपण पाहू शकतो की त्यांच्या हातामध्ये देखील पोस्टर आपणास पाहायला मिळत आहे। पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना नम्र विनंती, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्या, अशी त्यांची मागणी आहे। भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या संघर्षाचा सन्मान करा, असं देखील या पोस्टरवरती आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर हे 22कर कुटुंब आहे। हे कुटुंब सध्या पहिल्या फ्लाईटने हैदराबाद या ठिकाणी चाललेलं आहे। मात्र यांच्या हातामध्ये आपण पाहू शकतो की बॅनर आहे। आपण खरं तर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। आपलं खरं तर TV9 मध्ये स्वागत आहे। आपल्या हातामध्ये जे बॅनर आम्हाला पाहायला मिळत आहे, नक्की आपली मागणी काय? आमची मागणी अशी आहे की नवी मुंबई बेसिकली मला इथं 40 वर्ष झाले। 40 वर्षानंतर हे पूर्ण माझ्याबरोबर माझं कुटुंब या नवीन पहिल्या फ्लाईटने प्रवास करतो आहे। नवी मुंबई एअरपोर्ट हे तयार होताना अनेक वर्षापासून आपण ऐकतो आहे। अनेक लोकांनी या ठिकाणी बलिदान दिलं, अनेक लोकांनी या ठिकाणी आपल्या जमिनी दिल्या आणि इथल्या स्थानिक लोकांनी जमिनी दिल्या नसत्या तर एवढी चांगली वास्तू ही या ठिकाणी उभी राहिली नसती। आज नवी मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की अत्यंत ऐतिहासिक आज हा दिवस आहे। ऐतिहासिक दिवस आहे हे आम्हाला देखील माहिती आहे, आपण देखील सांगताय। मतलब आपली जो आपण बॅनर हातात घेतला त्याबद्दल काय सांगाल? याबद्दल मी एवढंच सांगेल की आदरणीय दिबा पाटील साहेब यांनी आपलं अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी बलिदान दिलं। अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी लढा दिला, प्रयत्न केले आणि 12.5% योजना या ठिकाणी राबवण्यात आल्या। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलनं झाली आणि जी मागणी होती ती मागणी ही जी आम्ही या बॅनर पोस्टरवर दिलेली आहे, ही मागणी दिबा पाटलांचं नाव या नवी मुंबई एअरपोर्टला देण्यात यावं अशी आमची कळकळीची माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री यांना विनंती आहे। आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत विजनरी असे लीडर आहेत। मी या क्षेत्रामध्ये विकासक म्हणून काम करतो आणि ते विजनरी लीडर कसा असतो, कारण मी 40 वर्षापासून या ठिकाणी बघतोय की अक्षरशः बाईकवर मी कच्च्या रस्त्यांवर या ठिकाणी चालत गेलेलो आहे। या ठिकाणी जवळपास 1000 फ्लॅट आतापर्यंत डिलिव्हर केलेले आहेत। पूर्वी महापालिकेतही मी काम केलेलं आहे, त्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक नवी मुंबई महापालिकेत तर वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना ज्या अडीअडचणी जी आंदोलनं आम्हाला दिसली त्यानुसार मला असं वाटतं की या ठिकाणी दिबा पाटलांचं नाव दिलं गेलं पाहिजे। नक्कीच काही महिला देखील आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। खरं तर आपण पाहतो की आपल्या हातामध्ये देखील बॅनर आहे। खरं तर नवी मुंबई अनेक दिवसापासून रखडलेला प्रकल्प आज खरं तर सेवेमध्ये रुजू होतोय। आपण देखील फ्लाईटने चाललात, आनंद वाटतो? हो, नक्कीच आनंद होतोय। मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आणि लॉयर आहे आणि जेव्हा मी इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला वगैरे होती तेव्हापासून म्हणजे सिडको नैनामध्ये इंटर्नशिप वगैरेसाठी जेव्हा एअरपोर्टचं काम चालू होतं तेव्हापासून ह्या एअरपोर्टबद्दल ऐकते आहे आणि आज हे एक मार्वल ऑफ इंजिनिअरिंग जे उभं झालं आहे आणि पूर्ण जगामध्ये 3रं एअरपोर्ट होतं आहे हे आफ्टर न्यूयॉर्क आणि लंडन, ज्यामध्ये म्हणजे मुंबई हे शहर झालं ज्याच्यामध्ये 2 इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत। सो आणि नवी मुंबई हे एक ग्लोबल लेवलवरती नवी मुंबईचं हे नाव ह्या एअरपोर्ट थ्रू आपण पोचवलं आहे। सो खूप आनंद होतो आहे की ह्याचं पहिल्या फ्लाईटमध्ये बसायचं एक आमच्या समोर म्हणजे हे एअरपोर्ट तयार झालं आहे आणि त्याच्यामध्ये फर्स्ट फ्लाईटमध्ये बसायचं आणि ह्या एअरपोर्टला बघायचा ही अपॉर्च्युनिटी भेटते, त्यामुळे खूप आनंद होतो आहे। पण त्याचबरोबर एक जाणीवसुद्धा आहे की इथे ही एअरपोर्ट ह्याच्यामुळे तयार झाला बिकॉज इथल्या लँड ओनर्स जे असतील त्यांनी स्वतःची लँड जी आहे ती पब्लिक पर्पजसाठी, पब्लिक यूजसाठी, आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी डोनेट केली आहे, सॅक्रिफाईस केली आहे। सो त्यासाठी एक ही मागणी की एक पॉलिटिकली चार्ज नाही बट एक हिस्टॉरिकली त्यांच्या सॅक्रिफायसेसला इथल्या लोकल फार्मर्सच्या, लँड ओनर्सच्या त्यांना आपण ऑनर करावं आणि डेव्हलपमेंटसोबत म्हणजे असं सॅक्रिफाईस आहे ह्याला पण ऑनर केलं पाहिजे। त्यासाठी ही मागणी आम्ही करतो आहे की माननीय दिबा पाटील यांचं नाव या एअरपोर्टला देण्यात यावं। नक्की, धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत होते हे स्थानिक येथील नागरिक। हे खरं तर पहिल्या विमानाने आज हैदराबाद या ठिकाणी चाललेले आहेत। मात्र यांची एकच मागणी आहे की या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं, असे त्यांच्या हातात बॅनर देखील आहेत आणि ते बॅनर घेऊन थेट या विमानात आज ते प्रवास करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.